चिंतन श्री गुरुदेव नम पार्वतय पते शिव हर 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 महादेव की जय। श्री राम जय राम मेरे श्याम मेरे श्याम हरे राम हरे कृष्ण हरे राम हरे कृष्ण हरे राम हरे राम हरे कृष्ण मेरे श्याम मेरे श्याम हरे राम जय जय श्याम हरे राम हरे ऐका, एक राजा आहे, नाभीचा पुत्र अंबरीश आणि एका धर्मयुक्त तो प्रजाहित दक्ष राजा आहे। एक लक्ष घ्या, राजा जर धार्मिक असला तर त्याची प्रजा सुखी असते आणि राजा जर नास्तिक क्रूर असुर असेल तर त्याची प्रजा कधीच सुखी राहू शकत नाही। आलं लक्षात? धार्मिकता म्हणजे काय तर काहीतरी नियमात राहणारा, मर्यादामध्ये राहून राज्य करणारा असा जो धार्मिक राजा असतो तो प्रजेचंही हित होतं, त्याचंही हित होतं। आणि असुरी राजा असला की प्रजेला त्रास होतो महाराज आणि त्याचा स्वैराचार वाढतो। ज्याच्या राज्यात अतिशय प्रजा सुखी होती आणि त्यांनी एक व्रत, 1 वर्षाचं व्रत घेतलं, द्वादश व्रत। नियमाने प्रजाचं हित पाहत पाहत दशमीला एक भोक्त जेवण म्हणजे एक वेळेस जेवण, दशमीला, एकादशीला निराहार किंवा फक्त एखादं फळ आणि द्वादशीला एक वेळेस भोजन करून पारणं फेडायचं। 1 वर्षाचं द्वादश व्रत त्यांनी घेतलं आणि बघता बघता आता त्याची पत्नी सुशीला सगळे परिवारासहित ज्या दिवशी आता पारण्याचं उद्यापन करायचंय द्वादशीचं, तो दिवस जवळ आला। सगळ्यांना सांगितलं आणि सगळ्या नगरामध्ये जेवण आहे, सगळ्याला अन्नदान आहे, वस्त्रदान आहे करणार आहे असं ठरलं। आणि ज्या दिवशी योगायोगाने पारणं सोडायचं आहे, आता या कथेचे 2 ठिकाणी वेगवेगळे उल्लेख आहेत, पण मी तरी सांगेल एका ठिकाणी असा उल्लेख आहे की तो राजा सूर्याचे किरण पडल्याबरोबर तर सगळ्या नगरासहित सगळ्यांना ते भोजन द्यायचा पारणं। आजही पंढरपूरमध्ये तशी प्रथा आहे। तुला सकाळी दिवस उजाडल्याबरोबर तर पंगत बसते, कारण द्वादशीला मग द्वादश सोडून, द्वादश सोडल्याशिवाय पंढरपूर सोडता येत नाही। द्वादश घरी येऊन सोडू नका, त्या देवाला फार वाईट वाटतं। आपला साधा बिनओळखीचा माणूस दारातून उपाशी गेला वाटतं, हो उपास कशा 2 गज करून जा, आणि देवाच्या दारातून लेकरं उपाशी जातात। द्वादश सोडून येत जावा तरच पंढरपूर सोडा, जर तुम्हाला ते व्रत करायचं असेल तर। तसं ते पारणं जवळ आलं, योगायोगाने बघा दुर्वास म्हणजे आपले 60,000 सेवक असे अचानक प्रगट झाले। आता त्यांच्या जीवनात ती व्यवस्था करायची आहे, पण ही तर पारण्याची वेळ झाली, माझा व्रत आहे। वेळेला फार किंमत असतं बरं का, कधी बी काही नसतं, वेळेला फार किंमत आहे। जो वेळेला किंमत देतो वेळ सुद्धा त्याची किंमत करते, आणि जो वेळेला किंमत करत नाही ना त्याच्या वेळेला वेळ सुद्धा येत नाही परत। काय का नाही, माणसं म्हणतात का हो काय वाईट टाइमिंग आला माझ्या, पण माझ्या वाईट टाइमिंगला कुणीच आलं नाही, नसतं येत, कारण तू वेळ पाळली नाही। तुला एकदा पैसे दिले महागारी दिले नाही, 2दा पैसे दिले महागारी दिले नाही, तुला वेळ कळली नाही ना की महागारी द्यायचं ठरलेलं आहे। 3री वेळा तुझ्या वेळ आली, तुला तर कोण जवळ करणार आहे? वेळेला किंमत द्या। तसं ते व्रताची वेळ आली, यांचा तर स्वयंपाक तयारीची करायला सांगितलं। आता राजा माणूस आहे, सगळ्या सांगितलं की या लोकांचं लगेच स्वयंपाकाची तयारी करा। एवढं मोठं पाकशाळा होती, तयारी केली,
पण असं अडचण आली राजाला की दुर्वासोनी म्हणले की मी स्नान करून येतो. ठीक आहे, स्नान करायला गेले. आता एक घटिका, 1 तास राहिला फक्त अंबरीशचं व्रत सोडायचे आणि दुर्वासोनी तिकडे स्नानाला गेले. काय करावं, प्रश्रान केलं ते केलं पण तिथंच थांबले. अशी असते परीक्षा, अशीच असते. दुर्वासोनी स्नान केलं 60,000 सहित नदी सहित त्या नदीत आणि ध्यानाला बसले. इथं एक क्षणभर आता व्रत राहिले आणि त्या ब्रह्मबंधांना राजाने विचारलं की हे ब्रह्मबंधांनो, न जेवता व्रत कसं सोडायचं? म्हणजे व्रत तर नेमाने मी सोडतो, फक्त जेवण करत नाही, कारण ते ऋषी आले की त्यांच्या सोबत जेवतो, म्हणजे त्यांनाही वाईट वाटणार नाही. आणि मग ब्रह्मबंध होते त्या ठिकाणी सांगितलं का नाही, तुळशीचं पान घ्या, स्वच्छ धुवा, तुळशीचं पान खा आणि घोटभर पाणी प्या. व्रतही संपल्यासारखं होत आहे, व्रताचं पुण्यही प्राप्त होत आहे, वेळही होत नाही. ठीक आहे म्हटले. तुळशीचं पान घेतलं, पाणी 1 घोटभर पिले आणि मग तिकडे त्यांनी अंतर्ज्ञानाने जाणलं दुर्वासाने की म्हणले मी तर आलोय आणि उन्मत्त झाला राजा, माझ्या अगोदर जेवण केलं. आला राग महाराज आणि आपली एक जटाव पटली, बट शिळवर आपटली आणि अग्नीसारखा अतिशय वेगामध्ये त्या भट्टीतून ज्वाला निर्माण झाल्या आणि त्या अंबरीच्या राजाला ठार करणार. काय पहिली लोक रागीट होते, शाप जाग लागतच होता महाराज. पण दुर्वाजीला काय माहिती की हा इतका विष्णू भक्त आहे, इतका विष्णू भक्त आहे, स्वयं परमात्म्याला हृदयात प्रकट केलेला आहे, तू काय सामान्य का? आणि अंबरीश राजाला काहीच माहित नाही, पण तो वायूच्या वेगाने ते अग्नी आला का, अग्नी आल्याबरोबर बाबा बाबा बाबा. मग इकडे अंबरीश राजाने विचार केला की आता अग्नी मला भस्म करणार, पण हे देवा, माझं काही चुकलं असेल, मी अपमान केला असेल तर मी भस्म होईल, नसता तुम्ही माझं रक्षण करा. एवढं म्हटल्यानंतर महाराज जप चालू केला. ओम नमो भगवते वासुदेवाय, 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 ओम नमो भगवते वासुदेवा
डोळे बंद केल्यानंतर योगायोगाने भगवान स्वयं प्रकट झाले. ते चक्रधारी, गिरीधारी, चक्रधारी आणि वायूच्या वेगाने चक्र निर्माण केलं आणि ते चक्रच लागलं दुर्वासाच्या पाठीमागे. दुर्वास मुनीने अमरश राजाला भस्म ठार करण्यासाठी आपली पट उलटून त्याच्या अंगावर सोडली, पण भगवान परमात्म्याने असं चक्र त्याच्या पाठीमागे सोडलं. आणि मग आता दुर्वासीला कळाले की बापरे, हे चक्र काय साधन आहे. आणि पृथ्वीला प्रदक्षिणा पुढे पळतात 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 आणि मग विचार केला की हे चक्र काय सोडत नाही आणि चक्र मला ठार मारल्याशिवाय राहणार नाही. घाबरले. मग दुर्वास मुनी गेले ब्रह्माजीकडे. हे ब्रह्मदेवा, मला क्षमा करा, पण हे चक्र माझ्या पाठीमागे लागले, ते नुसतं हटवा. ब्रह्मदेव म्हटले, दुर्वास मुनी, भगवान परमात्मा ज्याच्यावर प्रेम करतो ना, देव ज्याच्यावर प्रेम करतो त्याची कधीच खोड काढायची, त्याच्यावर कधी अन्याय करायचा नाही, त्याला कधी त्रास द्यायचा नाही. कारण तो भक्त सहन करतो, पण तो देव तो नाही सहन करीत. कोणी संत महात्मा असेल, वारकरी असेल, त्याची सेवा जितकी होईल तेवढी करा, पण त्याचा अपमान जर केला तो सहन करेल, त्याचा देव नाही सहन करणार. ऑन द स्पॉट लगेच झटका आहे. तुम्ही आता लाईटला हात लावल्यावर किती वेळाने तुम्हाला करंट बसतो? किती वेळाने? 2 तासांनी. चांगली माणसे एखाद्या चांगले काम करतात, कष्ट करतात, परमार्थ करतात, म्हणून लाईट म्हणते की जरी तुझा हात लागला मला तरी मी 2 तासांनी तुला झटका देते, आता राहू द्या. आज जमतंय का? हात लावल्याबरोबर प्रसाद आहे. हा, तसं भगवान परमात्मा इतका भक्तावर प्रेम करतो, इतका भक्तावर प्रेम करतो. तसं ब्रह्मदेव म्हणले, आता इथं जर तुला पाठिंबा द्यावा तरी आमचं पद जाण्याची शक्यता आहे, कारण तू चूक केलेली, एवढा मोठा महान भक्त आहे आणि त्या भक्ताच्या अंगावर जळती तू अस्त्र सोडलंय. अरे त्या भक्ताने तुला जेवायची व्यवस्था केली, म्हणले माझ्याकडून जरा चुकलं, म्हणले इथं माझी पशी इलाज नाही. म्हणले जा भगवान शिवाय. भगवान शिवाकडे गेले. ए भोले बाबा, स्तुती करू लागले, भजन करू लागले. सॉरी बोलो नमः शिवाय, सॉरी बोलो नमः शिवाय, सॉरी बोलो नमः शिवाय, सॉरी बोलो नमः शिवाय.
करेल. भगवान भोलेनाथ म्हणतात, हे ऋषी फार मोठी चूक केली. आणि तो परमात्मा भक्ताला त्रास दिला, स्वतः देवाला त्रास दिला तर देव सहन करील. पण इतका भक्तावर प्रेम करतो, इतका प्रेम करतो की तो भक्ताशिवाय राहत नाही. देवाला दुष्काळच दे. हा प्रेमाचा दुष्काळ, प्रेमाचा हाच दुष्काळ. देव भावाचा भुकेला आहे, हाच दुष्काळ तयार. तुम्हाला माहिती नाही, आदर्श रूपाने भगवान परमात्मा पण इतकं भक्तावर प्रेम करतो, भक्तावर करतो बरं का. जो भक्त त्याच्यावर प्रेम करतो ना, त्याच्यावर खूप प्रेम करतो. मागे पुढे वा राहे संभाळीत, आलिया आघात निवार, अखंडपणे त्या राहतो त्यांच्या. आपल्याला भक्त व्हायचं, आपण अभक्त नाही व्हायचं. अभक्त नाही, भक्त व्हायचं. आणि निर्मळ शुद्ध भक्त व्हायचे, त्याला काही खर्च लागत नाही. हो. आणि मग भगवान शिवाने सांगितलं की तू माझ्याकडे पण नको येऊ, तू माझाच अंश आहे. पण ज्या भक्ताची, ज्या देवावर श्रद्धा आहे, ज्याच्या ताकदीवर तो या ठिकाणी चिंतन करतोय, वैकुंठाला जावा, तिथं पर्याय मिळेल. मग दुर्वास मुनी वैकुंठामध्ये गेले. हे नारायण बाबा, भगवान मला क्षमा करा. भगवान नारायण म्हटले, मी तुला नाही क्षमा करणार. मग ज्याला तू त्रास दिलाय, ज्याला शाप दिलाय, ज्याला तू अग्नि ब्रह्मास्त्र सोडलाय, जा त्याला शरण जा, तेव्हा हे चक्र मागं जाईल. आता दुर्वास मुनी सामान्य नाही बरं का, तो सामान्य नाही, पण होता ते एखाद्या कोणाचा अहंकारामध्ये. आणि शेवटी महाराज दुर्वास मुनीला फार फार वाईट वाटलं की एक तर मृत्यू, नाही तर शरण. शरण जावं लागते, नाही तर मृत्यू होतोय. आले महाराज. पण ऐका, एवढं सगळं घटना घडली तरी अमृतराजाला माहित नाही बरं का. अमृतराजे डोळे झाकून चिंतन करतोय, पण त्याला माहित नाही की भगवान परमात्म्याने चक्र निर्माण कसं केलं, दुर्वासाच्या अंगावर सोडलं कसं, हे काही माहित नाही. आणि ज्यावेळेस दुर्वास मुनी येतात आणि हात जोडून अमरीश राजाच्या समोर शरणांगी पत्कारली की मला क्षमा करा, त्यावेळेस अमरीश राजा इतकं वाईट वाटलं. ओ दुर्वासजी महाराज, असं नका करू, मी तुमचा भक्त आहे, असं माझ्या का पाया पडतात. म्हणजे अमरीश राजाला काहीच माहित नाही. आणि अमरीश राजा सांगितलं, तू महान भक्त आहे बाबा, तू सामान्य नाही. अरे देव पर तुझ्यावर किती प्रेम करतोय. आणि मग ते भगवान परमात्म्याचं चक्र अमरीश राजाला शरण गेलं की चक्र निघून गेला. पण जो शाप दिला होता अमरीश राजाला, पहिला शाप दिला की तू मला जेवायचं सोडून स्वतः जेवलास, म्हणून तुला गर्भवासाचे 10 दुःख होतील. 10 वेळेस तुला जन्माला यावं लागेल. हा शाप दिला होता. हा शापपत्र मात्र अमरीश राजाला जो होता तो देवाने घेतला. पुरावा माहिती तुम्हाला, अमरीशीसाठी जन्मसोशी आणि दुष्ट निधले अभंग आहे, पुरावा आहे, पदरच नाही, खोट नाही. आणि त्याच अमरीश राजाचं त्या ठिकाणी जे सुदर्शन चक्र घेऊन जे अवतार घेतला, त्या अवताराचं विश्वातलं पहिलं नाव आहे भगवंत. आणि तेच भगवंत नावाची बारशी जी आपल्या जवळ आहे, पण त्याची आपल्याला एवढी किंमत. काशीचं तीर्थ, काशीला जे लोक जातात, जे काशीला तीर्थामध्ये तुम्ही स्नान करता, तिथली विधी करता, जे काशीला काशी विश्वेश्वराला जाऊन दर्शन घेता, त्या काशी विश्वेश्वरा एवढंच सामर्थ्य बारशीत आहे. 12 ज्योतिर्लिंग आहेत. उत्तरेश्वर महाराजासारखे 12 ज्योतिर्लिंग आहेत. आणि स्वयं महाविष्णू परमात्मा भगवंत अवतारात आहे. पायाच्या जवळ अमरीश राजा आहे. आणि एकटे नाही आले, एकत्र आले. पण पाठीमाग लक्ष्मी आहे. एकाच मूर्तीत पाठीमाग लक्ष्मी. बारशीला कुणी दर्शनाला गेलं तर बघा, नसलं तर बघा. पण काशीला गेल्याचं तीर्थ तुम्हाला पुण्यही तर मिळत आहे, पण माहित नाही आपल्याला. तो काय सामान्य अवतार नाही, त्याची खूप आहे.
नदीला शाप दिला, नदी पालती घातली, तीच नदी पुढे भोगावती म्हणून पली उगम झाला. असा परिसर खूप पवित्र आहे महाराज. आणि त्याच अंबुलुशी राजाची कथा या ठिकाणी परीक्षित राजा ऐकताय. परीक्षितीला वाटलं की काय तो परमात्मा आहे. हो, त्यांनी काहीच केलं नाही, फक्त चिंतन केलं. सुदर्शन चक्र निर्माण कसं झालं, त्या दुर्वासाच्या पाठीमागे कसं लागलं, त्याला कसं शरण आणायला लागलं, त्याला कसा पश्चाताप झाला, ही सगळी कथा ज्यावेळी सांगितली त्यावेळेस परीक्षितीचंही अंतःकरण भरून आलंय की असा तो माझा भगवान परमात्मा आहे. तो भक्ताचं सतत चिंतनच करतो, हितच करतो महाराज. तो भक्ताचं वाईट कधीच करत नाही करीत. हे वाईट होणं हे आपल्या कर्मावर होते, चांगलं तो करतोय. तो वाईट नाही करू शकत, चांगलंच करतो तो महाराज. गोपाल कृष्ण भगवान की, प्रभू रामचंद्र भगवान की जय. असा तो परमात्मा आहे. एकदा भजन करूया आणि कन्याची कथेकडे जाऊया. जय गोविंद 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 मना लागला से छंद, लागला से छंद मना लागला से छंद. गोविंद गोविंद मना लागला से छंद. गोविंद गोविंद मना लागला से छंद. गोविंद गोविंद मना लागला से छंद. सूर्यवंशही पाहिला, रामकथा तर आपण बरेच वर्ष ऐकले. याच्यात रामकथाही चरित्र संक्षिप्त घ्यायला सांगितलं आहे. पण तुम्ही रामकथा श्रवण केली,
त्यामुळे काही जास्त तिकडे जात नाही. सर्वांना माहिती आहे मर्यादा पुरुषोत्तम रामप्रभूजी रावणासाठीच अवतार घेतला. पण रामप्रभू अरण्यात कोणासाठी आले? अरण्यात जे म्हणजे त्यांनी वनवास जी स्वीकारला तो कोणासाठी स्वीकारला माहिती? कारण ज्याला राज्यगादी मिळली होती त्याच रामप्रभूंनी वनवास स्वीकारला. एकमेव कारण है, अगर मेरी शबरी ना होती वनवासी तो मेरे राम ना होते वनवासी. वनवास स्वीकारायचं कारण सगळ्यात मोठं आहे शबरीचं आहे. कारण शबरी किती वर्षापासून रामप्रभूचे चिंतन करीत होते आणि त्याच रामप्रभूंनी तुम्हा सर्वांचा उद्धार करण्यासाठी, साधूंचा उद्धार करण्यासाठी, पृथ्वीचा पापाचा भार कमी करण्यासाठी अवतार धारण केला. आणि मग तो अवतारी त्या ठिकाणी निज धामाला संपवून जातात. आणि मग इकडं अतिशय क्रूर असुरी वृत्तीने एका राक्षसच म्हणावं लागेल, कंस, त्या कंसाचं त्या ठिकाणी आपण चरित्र पाहत आहोत. आपला पिता अग्रसेन तो धार्मिक होता आणि धार्मिक असणारा पिता अतिशय चांगलं त्या ठिकाणी मथुरेचं राज्य चालू आहे. सगळी प्रजा सुखी. पण महाराज हा कंस त्याच्या पोटी असा जन्माला आला, बापरे, तो इतक्या चुकीच्या पद्धतीने वागत होता, अहंकारी होता. आणि त्याने काही सैन्य त्यांना जरा पैसे देऊन बंडखोरी करायला लावली. बापाच्या विरोधात उभं केलं. आता हे बापाचंच कर्म म्हणावं लागेल महाराज. हो, बंडखोरी केली. आणि महाराज आता 10-5 सैन्य त्याच्या मागे लागले की एक दिवशी केलं आक्रमण आणि बापाला बंदीखान्यात टाकलं, जेलमध्ये टाकलं आणि स्वतः राज्य गादीवर बसला. म्हणजे काय अग्रसेनची प्रजा होती, काय प्रेम करणारी होती, त्यांची चर्चा सुरू झाली. अरे काय नालायक पोरगा आहे आणि तो राजा झालाय म्हटलं, आपलं काय खरंय म्हटलं. हा मुळातच मूर्ख आहे, क्रूर आहे हा. आणि आपल्या बापाला जर बंदीखान्यात टाकतोय तर आपल्याला काय करेल म्हणून सगळी भयभीत झाली प्रजा. असं होतं महाराज. आईच्या पुण्याने मुलगा चरित्रवान निघतो, बापाच्या पुण्याने भाग्यवान, स्वतःच्या पुण्याने विद्वान आणि वंशाच्या पुण्याने मुलगा उदार जन्माला येतो. आपण पुण्य पहा, कोणाच्या पुण्याने आपण कसे जन्माला येतो. आई पुण्यवान आहे, मुलगा चारित्र्यवान आहे. बाप पुण्यवान आहे, मुलगा भाग्यवान आहे. स्वतः पुण्य त्याचा असेल तर मुलगा विद्वान आहे. आणि वंशातली लोक सगळी पुण्यवानच असली की मुलगा उदार जन्माला येतो. हे सगळं पुण्यवान आहे. एखादा व्यक्ती फारच उदार आहे, फारच आडीनडीला सहकार्य, धार्मिक सामाजिक कार्यक्रमामध्ये कधी त्याचा हात पुढा आहे, परिस्थिती कशी असो, समजायचं बाबरी याची सगळी वंश पुण्यवान आहे. हा मुलगा चरित्रवान आहे, समजायचं याची आई पुण्यवान आहे. अलग लक्षात. विद्वान आहे, समजायचं मुळात हाच पुण्यवान आहे. भाग्यवान आहे, समजायचं याचे वडील पुण्यवान आहेत. याच्यात उलट चला. कळलं तुम्हाला? कळलं का? नुसतं ऐकता कळलं ना? असे मान डोला. ज्याचा मुलगा चरित्रवान आहे, आई पुण्यवान आहे, तो खूपच दान करतो, समजायचं की त्याचे वंश पुण्यवान आहेत. असे या ठिकाणी लक्षात घ्या. चला आता उलट चला, उलट घ्या. आईच्या पापाने मुलगा चरित्रहीन. अलग लक्षात. आईच्या पापाने मुलगा चरित्रहीन, बापाच्या पापाने भाग्यहीन. स्वतःच पाप असेल तर दरिद्री आणि वंशाचं पाप असेल तर कंजूस. थोडस पुढे घ्या, अजून पलीकडे तिथंच आपल्याला करायचं. कॅमेरा लागला
थोडंसं पुढे घेतलं चालतं. थोडस नंतर घेऊया. अरे आईच्या पापाने मुलगा चरित्रहीन, बापाच्या पापाने भाग्यहीन, स्वतःच्या पापाने दरिद्री आणि वंशाचं पाप असले की मुलगा करुणजू जन्माला येतो. आणि हे तर तेच झालं महाराज. कंस इतका क्रूर वागू लागला की स्वतःच्या पित्याला बंदीखान्यात टाकलाय. तो प्रजेचं काय हित करणार आहे? सगळ्या प्रजेच्या चर्चे तेच चर्चा आहे. काही सेवक येऊन सांगितले म्हणजे महाराज काय नगरामध्ये चर्चा जरा चुकीचीच चालते. म्हणजे काय चालते? आणा त्यांना बंदीखान्यात टाकावं. म्हणजे राजा असं नसतं जमत. मग आता तुम्हाला एक काम करावं लागेल. या प्रजेच्या मनात तुम्हाला विश्वास निर्माण करावा लागेल. म्हणजे काय करायचं तर काय करा. आता तुमची बहीण उपवर झाली, मग तिचा विवाह तुम्ही करून द्या थाटामाटाने. आणि जितकं तुम्हाला तिची हवस करता येईल तेवढी करा. म्हणजे लोकांच्या तुमच्या मनात बद्दलची चर्चा वाईट ते जरा चांगली करते. केलं तसं महाराज आणि आता तसंच चालू. त्या कंसाने सूरसेनेचा पुत्र वसुदेव याच्याशी आपल्या बहिणीचा देवकीचा विवाह केला आणि एवढा मोठा थाटामाटाने विवाह केला. स्वतः त्या लग्नामध्ये सगळी पळापळ करायचं. इकडचं सामान तिकडं, तिकडचं सामान इकडं. लोक म्हणले बघा ओ किती बहिणीवर प्रेम आहे, किती बहिणीसाठी करताय. काय करणार? अशी काही काही लोक असतात 100 गुण करतात आणि एक थोडं बरं करतात. म्हणजे बाकीचे 99 गुण लोक विसरून जातात. आणि योगावणी लग्न लागलं झालं म्हणजे आता माझ्या मेवणीची वरात काढायची. आणि मग सगळी प्रजा पाठीमागे पुढे सगळं सनई चौघडा नगारे भव्य दिव्य वरात काढली. आणि स्वतः त्या रथाचा सारथी कंस झाला. लोक म्हणले बघा ओ काय बहिणीवर प्रेम आहे. आणि कोण म्हणलं कंस लय त्रास देतो, लय क्रूर आहे, लय अहंकारी. कोण म्हणलं? लोक काय बी म्हणतात बघावं किती बहिणीसाठी सारथी झालाय. लोक कशी बोलतात. आता त्यांनी आयडिया केली होती. त्यांनी काय केली होती की आपल्याबद्दलची वाईट चर्चा आहे, मग लोकांना काय करायचं दाखवायचं एक करायचं एक. आणि पण नियती अंतरीचे धावे स्वभावे बाहेर. इतकं त्यांनी प्रेम दाखवलं देवकीवर, इतकं प्रेम दाखवलं, इतकं प्रेम दाखवलं. पण ते खोटच असते, खरं ते खरंच असते बरं का. अंतकरणातलं प्रेम वरवरचं प्रेम फरक असतोय. अंतरीचे धावेन स्वभाव बाहेर. एका पाटीलबाईने 20 खंड्या गहू पटंगणात वाळायला टाकले आणि शेतात तर जायचे, गहू तर वाळायला टाकले, इथं राखण कोण नाही. म्हणून तिने शेजारने म्हटली का ग अगं मी नुसतं शेतात जाऊन येते, 1-2 तासात येते, तू घरीच आहे, तू फक्त माझ्या गव्हाकडे लक्ष ठेव. जनावर वगैरे आलं शेळ्या वगैरे. ते म्हणले जावा म्हणले मी ठेवते लक्ष. ती पाटलीनबाई शेतात गेली की त्या शेजारीने 5-6 पाहिल्या, त्यातलं गहू कुणीच नव्हतं ना, काढलं आणि उतरणीच्या तिथं कोपऱ्यात नेऊन ठेवलं आणि परत हाताने असं व्यवस्थित सार. आता 20 खंड्या गव्हात एवढं काय काय कळतंय का त्याला? सागरातून 2-4 घागरी काढल्या म्हणजे काय सागर कमी होतो का? 5 वाजता ती मालकीन बाहेर आली. गहू सगळे ते गड्यांना गोळा करायला लावले, पोत्यात भरले, थापी लावले, झालं. तिला काय कळलं नाही आणि ही खुश. 7-8 दिवस झाल्यानंतर एका चौकात 10-15 जण लोक उभा होती आणि चर्चा करीत होती त्यांची काय काय. आणि नेमकी योगाने ही शेजारी जिने गहू चोरलं होतं ते नळाला पाणी आणायला चालली. हांडा घेतला, ते चौकात माणसं दिसली की हिच्यात धसका बसला. बाई कशामुळे लोक गोळा झाले आणि कशामुळे नाही, का म्हणून माणसं जमली असती बरं. म्हणून तिने तिथल्या एक जणाला ओळखीच्याला म्हणले, ए दादा इकडे रे. मला का ग मावशे? अरे चौकात एवढी माणसं कसं का जमले? म्हणले ते आता सप्ताह करायचंय, कसं काय करायचंय, कीर्तन कोण ठेवायची, कथा ठेवायची का काय करायचं, या आमची चर्चा चालली. बाई मी किती घाबरले. म्हणजे काय झालं? मला वाटलं माझ्या काय गव्हाच काढलंय का. ते म्हणले कोणतं गहू काय गहू का अवघड. हाताने सगळी इज्जत घालून बसली. अंतरीतलं मनातलं
जाते काय मला ते मन 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 कधीच खोटं होऊ देत नाही. आणि ते 5-6 पायऱ्याचं 10 पायऱ्या द्यावं लागलं. ही गेली ना बातमी पाटलीनीपर्यंत. हिने सांगितलं थोबाडाने स्वतःच्या. तसं अंतरीचे द्यावे. इतकं बहिणीवर प्रेम करायचं नाटक दाखवलं कंसानी, पण आकाशवाणी झाली मूर्खा. आणि बहिणीसाठी एवढं तू हवस करतो, सुड्या काय भरतो, नाचतो काय, सारथी काय बनतोस. अरे तिच्याच पोटी येणारा 8वा पुत्र तो तुला ठार मारणारे आणि मूर्खासारखं तिच्या आनंदात आनंद करतोस. आकाशवाणी ऐकली बाबा. आई आकाशवाणी ऐकल्याबरोबर तर कमळाची तलवार काढली, देवकीच्या केसाला धरलं आणि तलवारीने मारणार. एवढ्यात तर वसुदेवने हात धरला. कंसा, मूर्खा बहिणीला मारतोस. मला तुम्ही आकाशवाणी ऐकलेली ऐकलं नाही का? आकाशवाणीने सांगितलंय हिच्या पोटी येणारा पुत्र मला मारणार आहे. मग हिला कशाला जीवन ठेव? वसुदेवाने असाच हात धरला. कंसा, एक लक्षात घे, हिच्या पोटी येणारा पुत्र तुला मारणार आहे. ही मारणार तर नाही ना, मग हिला कशाला मारतोस? आणि मग समजावून सांगितलं वसुदेवाने, हिला जेवढी मुलं होतील आम्ही तुझ्या स्वाधीन करू, मग तू ठार मार. पण हिला मारून परत स्त्री हत्येचं पाप कशाला करतोस मूर्खा? महाराज, केलेलं प्रेम सगळं वाया गेलं. तसाच रथ कारागृहाकडे साखळदंडामध्ये दोघांनाही टाकलं आणि जेलमध्ये बंदी खाण्यात ठेवलं. लक्षात घ्या, स्वतःच्या जीवावर आलं की तिथं काही काही लोक आई बहीण भाऊ काही पाहत नाही महाराज. म्हणूनच त्याला क्रूर आसुर म्हणतो मी. एवढं भावावर बहिणीवर प्रेम केलं, एवढं सगळं हे केलं, उत्सव साजरा केला, पण खऱ्या अर्थाने सांगा आला का नाही मूळ स्वभावावर? अशी लोक काय काय असतात महाराज. चला पुढं काय झालं? योगाने आमची देवकी माता गोरोदर राहिली. इतका आनंद झाला, इतका आनंद झाला. दोघे आनंदित आहेत. मी कालच सांगितलं, पती पत्नीचा एकमेकावर प्रेम आणि विश्वास असेल ना, तर बंदीखाने असू द्या, जेल असू द्या, काही असू द्या. वसुदेवाने समजावून सांगायचं, अगं भगवंताच्या कृपेने तुझी कूस तर पवित्र झाली, कूस उजवली, रडू नको. पण तिने म्हणायचं का हो, हा कंस हा पुत्र मला नाही का देणार? वसुदेवाने सांगितलं, देवकी, सगळ्या हजारो लोकांमध्ये मी त्याला वचन दिलंय की आपल्याला जेवढी पुत्र होतील सगळी तुम्ही त्याला देणार आहे. तो काय सोडणार आहे का? आणि योगाने महाराज, योगाने देवकी माता पहिल्यांदाच प्रसूत होतीये आणि कीर्तिमान नावाचा मुलगा जन्माला आला. बातमी कळाली, टाहो फोडून ते लेकरू रडायला लागलं. कारागृह सगळे जागे झाले. सांगितलं, सरकार, देवकीला पुत्र झाला. कंस पळत आला. आल्यानंतर त्या वसुदेवाने जण अंतकरणाने त्याच्या हातात ते लेकरू दिलं. पण योगाने कंसाने ती लेकरू घेतलं. इतकं लेकरू देखणं होतं, इतकं देखणं होतं. पण तो म्हणला, वसुदेवा, जो 8वा पुत्र जन्माला येणार आहे तो मला मारणार आहे, याला कशाला मी मारू? माघारी दिला. देवकी वसुदेवाला इतका आनंद झाला, इतका आनंद झाला आणि कंस निघून गेला. पण कंसाच्या पापाचा भार भूमीवर झाल्यामुळे कंसाला जितक्या लवकर या ठिकाणी संपायचंय ते संपवण्यासाठी त्याच्याकडून पाप होणं गरजेचं आहे. म्हणून नारदजी त्या ठिकाणी आले. नारायण 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 आले महाराज. म्हणजे कंसा, मारला का देवकीचा पुत्र? म्हणजे नाही महाराज, 8वा पुत्र मला मारणार आहे. हा तर पहिला आहे, मग कशाला याला मारू? नारद म्हणला, तुझ्यासारखा मूर्ख तूच आहे रे. आतापर्यंत एवढे मूर्ख बघितले पण तुझ्या इतका नाही बघितला. म्हणजे काय झालं? अरे बाबा, तो 8वा जर पहिल्यांदा जन्माला आला तर 8वा पुत्र त्यांनी सांगितलंय का तो कधी जन्माला येऊ शकतो? 8वा
मग त्यांनी काय केलं, नारदजीने 8 खडे असे गोलाकार केले, गोलाकार, आणि गोल ठेवले 8 खडे. सांगितलं, सांगितला पहिला खडा कोणता, म्हणजे कळणं कठीण आहे. आणि मग तसंच आहे म्हटलं, तो 8वा भोकायचा, तो पहिला जन्माला यायचा, तुझा कार्यक्रम करायचा, मग इथूनच सुरुवात कर. कारण याच्या पापाचा घडा लवकर भरवायचा होता ना. आणि मग असं म्हटलं की कंस परत गेला, उचलला, हातात लेकरू घेतलं, आकाशामध्ये गरगर गरगर गर फिरवलं, आणि त्या शिळेवर तिच्या समोर धाड दिशेने आपटलं महाराज. एका क्षणामध्ये त्या लेकराचं जीवन संपलं. आताही कंसासारखे आहेत महाराज, कंसासारखे आहेत. पाहू वाटत नाही मोबाईल मध्ये, लहानशा आबाल लेकरांना मारतात, ठार मारतात. कंसाच्याच लायकीचे. आणि अशांना खरंच या पृथ्वी तलावर जगायचा अधिकारच नाहीये. बालहत्या त्याला अधिकारच नाही, त्याची आई जरी असली तरी अधिकार नाही. हे सरकार विनाकारण भोसते घेऊन सांभाळत त्यांना. बालहत्या, स्त्री हत्या, गो हत्या जे करतात त्यांना इथं पृथ्वी राहायचा अधिकारच नाही म्हणा, डायरेक्ट मृत्यूदंडच आहे. बाल हत्या करतो म्हणजे त्या बालकाचे हजारो वंश तो इथंच मारतोय ना. त्या जी बालहत्या, ती मुलगी असेल, तिचा अख्खा वंश पुढचा सगळा तिने नाश केला की नाही सांगा. सांगायचे तात्पर्य आहे, तो पहिली हत्या केली, दुसरी हत्या केली, तिसरी हत्या केली. किती दुःख सहन करावं देवकीने. तुम्ही आम्ही म्हणतात महाराज तुमचं आमचं दुःख आहे, पण तुमच्या आमच्या दुःखापेक्षा ते खूप मोठं दुःख आहे. तुम्हाला वाटतं मुलगा आहे, सून आहे, मुलाचं सुनाचं प्रेम असावं, मुलांनी आम्हाला किंमत द्यावी, सुनांनी आम्हाला चांगलं बोलावं, तुम्हाला हे दुःख आहे. पण देवकीला, ज्या देवकीच्या पोटी विश्व ब्रह्मांडाचा नायक जन्माला येणारे, त्या देवकीला किती दुःख आहे, त्या कौशल्य मातेला किती दुःख आहे. आणि दुःख भोगल्याशिवाय तर आपल्याला सुख प्राप्त होणार नाही. कारण दुःखाचं, तुम्ही दुःखाला पळून जाऊ शकत नाही, संकटाला तोंडच द्यावं लागणार आहे, पळून जाऊन नाही जमत, ते भोगूनच सोडायचं. आले ना वाटेल आपल्या दुःख, भोगून सोडायचं. ऊन वारा पाऊस असा अखंडपणे खेळत चालत राहतो. कधी दुःख येतं कधी, कारण संसार म्हटलं की चढ उतार आला. संसार म्हटलं की तुमचा संसार इतका चढता 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 सगळ्या गोष्टी अनुकूल आहेत, मुलांची लग्न होतात ना, तो पण तो असा सुंदर तुमचा संसार चढत जातो. आणि अचानक काहीतरी होतं, कोणाच तरी नजर लागते आणि परत तो संसार खाली येतो. हे चढ उतार ज्याच्यात आहे त्याला म्हणतात संसार, आणि जो अखंडपणे चढतो त्याला म्हणतात परमार्थ. चढ उतार हे राहणार, सुख दुःख संसारात राहणार. देवकी इतकं दुःख भोगते, स्वतःच्या देखत महाराज 5-6 मुलं मारली. आणि मग योगाने 7वा भगवान परमात्म्याच्या कृपेने योग मायेला सांगितलं, माया जी जगदंबा परांबा आहे, त्या मायेला सांगितलं की हे माया, तो 7वा गर्भ आहे, तो गोकुळात रोहिणीच्या उदरामध्ये नेऊन स्थापन कर. ठीक आहे म्हटले. तो 7वा गर्भ म्हणजे बलरामाला अगोदर जन्माला घालायचा ना, जो शेष आहे, रोहिणीच्या उदरामध्ये स्थापन केला. आणि मग इकडं जिकडं तिकडं आपोआप पसरली की 7वा गर्भ कंसाच्या भीतीने नाश झाला. आणि मग 8वा परमात्मा भगवान विष्णुदेव त्या ठिकाणी आता अवतारला येणार आहे. काय सुंदर देखणं त्या ठिकाणी रूप आहे. ते फुलं आहेत ना, त्या फुलांच्या कळ्या करा आणि वाटा, त्याच्या कळ्या करा. मूठभर, 1 मूठ 2 मूठ तांदूळ घ्या आणि सगळ्याला वाटा. गोपाल कृष्ण भगवान की जय. पृथ्वी गायीचं रूप घेऊन विष्णू देवांच्या समोर अडते की देवा, या कंसाच्या पापाचा भार मी नाही सहन करू शकत. भगवान परमात्मा म्हणजे काळजी करू नको माते, मी यायला लागलोय, मी अवतार घेणार आहे. पृथ्वी माता म्हटली गायीच्या रूपात आली. देवा
पण तू अवतार घेणार आहे कुठं? भगवान विष्णुदेव म्हटले मी तडवळ्यात. म्हणजे तडवळ्यात? म्हणजे हा खरं सांगा देव, हो खोटं नाही सांगत, तडवळ्यातच अवतार घेणार आहे. तडवळ्यात कसं काय? म्हणजे हनुमंतरायांच्या जयंती निमित्त त्या ठिकाणी अखंड हरनाम सप्ताह चालू आहे. आणि त्या चालू सप्ताहामध्ये अमोलजी महाराज नकादे धाराशिव वृंदावन यांची भागवत कथा आहे. आणि त्या भागवत कथेमध्ये त्या ठिकाणी कृष्णदेवाचा अवताराची सगळी व्यवस्था केली, म्हणून मला तिथंच अवतारला जायचंय. पृथ्वी म्हणले मग मी पण येते. म्हणजे तुम्ही पण या. बरोबर बोललो ना मी? इथं भागवत कथा चालू, त्यात आपण काय करायला लागलो? जन्मोत्सव करायला लागलो. मग देव काहीला तेच सांगणार ना जे इथं चालू आहे ते. 2 मिनिटं. वसुदेवाला तयार करा. वसुदेव आणि ते फक्त तयार करा आणि तिथं वाड्यात ठेवा. 1 मिनिटाची कथा. मग विष्णुदेव परमात्मा शेषाकडे गेले. काय कडे? शेषाकडे. म्हणजे शेष महाराज काय चला म्हटले, आपल्याला अजून एक राक्षस खूप उन्मत्त झालाय आणि भक्तांना त्रास देतोय, आपल्याला पृथ्वी तलावर जावं लागतंय. शेष म्हणला देवा काय तू लई कपटी रे, आतून बी काळा आणि बाहेरून बी काळा आहे. मला वाटलं बाहेरूनच काळा नुसता. अरे म्हणले असं का? काय म्हणला? गेल्या अवतारात म्हणला अख्खं आयुष्य माझं उपाशी केलं, अख्खं आयुष्य उपाशी केलं. 14 वर्ष उपाशी राहिलो, पत्नी आई वडील सगळे सोडून दिले. आणि काय केलं रे? माझ्यावर आरोप केला आणि मला आत्महत्या करायला लावली. लक्ष्मणाच्या अवतारात विष्णुदेव म्हणले तसं नाही, आता काय करा, तुम्ही थोरले व्हा, आता मी धाकटे होतो आणि तुम्ही सांगाल तसं मी ऐकतो. गेले राम अवतारामध्ये तुम्ही लक्ष्मण झालात, तुम्ही माझं ऐकलं, मग आता मी तुमचं ऐकतो. मग तुम्ही आता पुढे जा आणि पुढे होऊन तुम्ही बलरामाचा अवतार घ्या. नको म्हणत मग आले. आणि मग इकडं रोहिणीच्या उदरात बलराम त्या ठिकाणी औषधपणे वाढताय आणि इकडं देवकीच्या पोटी अयोनी संभव असणाऱ्या स्वरूपामध्ये भगवान गोपाल कृष्णाच्या अवतारामध्ये आमचे महाविष्णूजी त्या ठिकाणी येतात. आणि काय योगाने महाराज 33 कोटी देव यक्ष गंधर्व ब्रह्मनिबळ सगळे पुष्प हातात घेऊन भगवान परमात्म्याचं स्वागताचं या ठिकाणी स्वागत करतायत. आणि एवढं स्वागत केलं महाराज. आणि अयोनी संभव प्रगटला नाम याचा स्वामी. काय जिकडे तिकडे आनंद झाला. भगवान परमात्म्याच्या प्रगटाने वसुदेव देवकी प्रफुल्ली झाली, काही आनंद वाटू लागला. आणि मग योगाने महाराज 8 वर्षाचे कन्हैया होता. वसुदेव देवकीने दर्शन घेतलं आणि सांगितलं की आता एवढे मोठे तुम्ही अवतरला आले तर वात्सल्य निर्माण होणार नाही, छोटे हो जावं. मग माझा गोपाल कृष्ण लहानसा झाला, रडू लागला. रडता काय म्हणताय की बाबा मला इथं जास्त वेळ ठेवू नका, मग मला गोकुळात न्या. गोकुळात माझी त्या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे, उचला जगजेटी. आणि मग त्या ठिकाणी टोपलं होतं, त्या टोपल्यामध्ये वसुदेवजी त्या ठिकाणी ते कन्हैयाला घेऊन निघालेत महाराज.